माझ्या चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण यमदीपदान कसे करायचे आणि कसे दिवे बनवायचे आणि कोठे लावायचे याची पूर्ण माहिती मी आज तुम्हाला देणार आहे। चला तर मग कशा प्रकारचे बनवायचे, कुठे विसर्जित करायचे आणि सुरुवातीला म्हणजे देवाजवळ पूजा केल्यानंतरच हे कुठे ठेवायचे आहे याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे। चला तर मग बघूया कशी पूजा करायची ते। तर चला तर मग यमदीप कसं बनवायचं ते बघूया। मी इथे 1 वाटीनं कणिक घेतलेली आहे आणि ही छोटीशी परात घेतलेली आहे आणि त्यातनं आपल्याला ही कणिक टाकायची आहे आणि थोडीशी हळद घेतलेली आहे। हळद टाकायची, मीठ वगैरे काही टाकायचं नाही, हळद टाकायची आणि आपण जशी कणिक मळतो त्याप्रमाणे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ही मळून घ्यायची आहे। थोडं थोडं पाणी टाकायचं, जसं आपण पोळीला कणिक मळतो की नाही त्या प्रकारे मळायचं आहे। या पद्धतीने कणिक मळून घ्यायची आहे आणि आता आपल्याला थोडी कणिक हे आपल्याला मुटके बनवायचे आहे 2, त्याच्यासाठी काढून घ्यायची आहे आणि गोळ्याला छान असं मळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आणि असं बोटा अंगठ्याने खाली असं दाबायचं आणि अशा प्रकारे गोल असं दिव्याप्रमाणे करायचं, जसं आपण पुरणाच्या पोळीला भरतो ना त्या प्रकारे। आणि मग अशा प्रकारे आपल्याला हे 2 चिमटीने असं दाबून घ्यायचं, म्हणजे आपला छान असा दिवा तयार झालेला आहे। आता असा आपण दिवा तयार केलेला आहे, थोडं व्यवस्थित करून घ्यायचं आणि हे 2 मुटके बनवायचे आहे। तर सारख्या प्रमाणात घ्यायचं आणि अशा प्रकारे दाबून बनवायचं आहे। बघा या प्रकारे आपण 13 दिवे पण कणकीचे लावू, म्हणजे त्या दिवशी लावायचे धनत्रयोदशीच्या दिवशी। आणि त्यांचं काय करायचं ते मी आता तुम्हाला पुढे सांगणारच आहे। एक असा मोठा बनवायचा आणि 13 छोटे बनवायचे कणकीचे। आणि मी यातनं आता तेल घालून घेतलेलं आहे, तिळाचं किंवा मोहरीचं तेल वापरतात किंवा आपल्या घरी जे आपल्या वापरीत आहे तेही वापरू शकतो। आणि अशा जुळ्या 2 वाती घ्यायच्या आणि त्याचे एकत्र अशा प्रकारे लावायचं आहे। आता मी अशी प्लेट घेतलेली आहे, त्यातनं असे छान फुलं डेकोरेटिव्ह करून घेतलेलं आहे आणि हा दिवा असा ठेवायचा आहे आणि 2 मुटके ठेवायचे आहे। आता हे आपण पुढे बघूया काय करायचं आहे ते सांगते मी। अशा पद्धतीने दिवा तयार करून घ्यायचा। 13 दिवे केले तर तेही पण आपल्याला पूर्ण इथे ठेवायचे आहे। प्रथम न त्यांना देवाजवळ त्यांची पूजा करायची आहे। दिव्याच्या वातीचं तोंड हे दक्षिणेलाच असायला हवं। आता आपण पूजा करून घेऊया। हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे, अक्षत आणि ह्या 2 मुटक्यांची पण पूजा करायची आहे। हळद कुंकू अक्षत वाहून आणि फूल वाहायचं आहे। अकाल मृत्यूपासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला यमदीपदान करायचं आहे। आणि आपल्याला हे 13 दिवे पण आपल्या घराच्या दक्षिणेच्या कोपऱ्याला ठेवायचं आहे। तेथे स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावर आपल्याला दिवे ठेवायचे आहे। आणि हा मेन दरवाजावर मोठा दिवा ठेवायचा आहे
आणि हे मुटके पण तिथेच ठेवायचे आहे। आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला याचं विसर्जन करायचं आहे। हे स्वतःहून विझले पाहिजे आणि यांची वातनं दक्षिणेकडेच असायला हवी, अशा पद्धतीने दिवा ठेवायचा आहे। आणि दुसऱ्या दिवशी यांचं पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे आणि ते पाणी आपण आपल्या झाडांना किंवा कुंडीमध्ये किंवा मातीत टाकायचं आहे आणि यांचं विसर्जन करायचं आहे, फेकायचं नाही आहे। अशा पद्धतीने यांचं विसर्जन करायचं आहे। यमदीपदान आपण नरक चतुर्दशीलाही करू शकतो आणि धनत्रयोदशीलाही करू शकतो। अशा पद्धतीने पूजा करायची आहे। कशी वाटली तुम्हाला माझी साधी सोपी पूजा? पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सुरक्षित राहा, नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा। धन्यवाद।